ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत ठाणे शहरातील तलावांच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे। यामध्ये मासुंद तलावाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला असल्याचं खासदार राजद विचारे यांनी आज ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। गेल्या 8 महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे या ठिकाणचे काम काहीशा संथगतीने सुरू होतं, मात्र आता या कामाने चांगलाच वेग घेतला असल्याचं देखील श्री विचारे यांनी सांगितलं। आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह खासदार राजद विचारे यांनी या कामाची पाहणी केली। खासदार निधी देखील या कामामध्ये गुंतला असल्याचं खासदार राजद विचारे यांनी सांगितलं। मार्च महिन्यामध्ये या कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे। ठाणे शहरातील मासुंद तलाव हे अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे। मोठ्या संख्येने बालगोपाळांसह पालक या ठिकाणी येऊन 2 घटका चांगल्या पद्धतीने घालवत असतात। त्यासाठी नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा मिळाव्यात, त्यांचं मनोरंजन व्हावं या दृष्टिकोनातून हे सुशोभीकरणाचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे। आज या कामाची पाहणी खासदारांनी केली। मार्चच्या पहिल्या वीकमध्ये याचं लोकार्पण करण्याचं प्रशासनाच्या मार्फत सांगितलं गेलं होतं आणि लवकरात लवकर काम कसं होईल या दृष्टिकोनातून आजची विजिट होती आणि आज सर्व त्याला अधिकारी आलेले। मला वाटतं लॉकडाऊनच्या काळातसुद्धा महापालिकेने हे या कोविडच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे, म्हणून तर आता ही परिस्थिती इथे चांगली निर्माण झालेली आहे। त्याचे सर्व श्रेय महापालिका आयुक्त आणि त्यांचे सर्व अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, पोलीस मित्र असतील, आमचे नर्सेस असतील, सफाई कर्मचारी असतील, या लोकांनी। परंतु आता हे लॉकडाऊन हळूहळू उघडल्यामुळे आज शहर विकासाची पण कामं लवकरात म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात झाली पाहिजेत। राज्य सरकारचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर आज मराठा आंदोलकांना ठाण्याच्या वेशीवरच अडवण्यात आलं। मुंबईमध्ये मराठा आंदोलक मोर्चा काढू शकतात या विचाराने राज्य सरकारने दक्षता म्हणून मुंबईच्या आणि ठाण्याच्या वेशीवरच मराठा आंदोलकांना रोखून धरण्यासाठी मुंबईच्या एंट्री पॉईंट्सवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला। मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे। प्रत्येक वाहनाची तपासणी करूनच या वाहनांना मुंबईमध्ये प्रवेश दिला जातोय। पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाण्याहून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम झालेला दिसतोय। ठाणे शहरामध्ये देखील त्यामुळे हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्याचं चित्र काही वेळ पाहायला मिळालं। यातच एका एसटीवर जय शिवराय असं लिहिलेला झेंडा असल्यामुळे त्यांना अडवण्यात आलं होतं। अखेर वाहन चालकाने झेंडा काढल्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली। या गाडीत सरकारी कर्मचारी आणि प्रवासी होते। सदरची एसटी ठाण्याहून मुंबईला जात होती। समर्थ कम्प्युटर क्लासेस आणि लोकमान्य टिसा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कोरोना काळातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे। राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना विभाग प्रमुख नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच समर्थ कम्प्युटर क्लासेस आणि लोकमान्य टिसा ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने सावरकर नगर येथे या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन नगरसेवक एकनाथ भोईर यांच्या हस्ते झालं। यावेळी समर्थ कम्प्युटर क्लासेसचे गजानन गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थ कम्प्युटर क्लासेसचे विद्यार्थी देखील उपस्थित होते। कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपलं योगदान देत आहेत। लढाईसाठी आवश्यक औषधं, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासन स्तरावरनं सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत। परंतु राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागतो आहे। त्यामुळे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचं नगरसेवक एकनाथ भोईर यांनी स्पष्ट केलं। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला रक्तदान करता येईल त्या ठिकाणी कॅम्प आयोजित करून रक्तदान करा आणि लोकांना रक्तदान करण्यासाठी सांगा। त्यामुळे या ठिकाणी आज रक्तदान आम्ही शिबिर ठेवलेलं आहे। या ठाणे शहरामध्ये ही तुम्हाला तर माहिती आहे की माननीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब होते, त्यांनासुद्धा हे रक्तदानाचा जो महत्त्व आहे
ते लोकांना पटवून सांगत होते. आणि त्यामुळे या ठाणे शहराची एक वेगळी प्रथा आहे की ज्या ज्या वेळेला या देशावर संकट येतो, महाराष्ट्रावर संकट येतो, त्या वेळेला ठाणे शहर नक्कीच धावून जातो. कारण ठाणे शहरामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा त्या जोमाने काम करतात, समाजाचं काम करतात. आमच्या ठाणे शहराचे महापौर नरेश मस्के असू द्या, जे जे समाजाला देणं लागतं ते या देण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यातलाच एक भाग म्हणून समर्थ कॉम्प्युटर क्लास आमचे गजानन गायकवाड आहेत. त्या क्लासचे तुम्ही बघितलं दिव्यांग व्यक्ती आहेत, ते त्या क्लास चालवतात आणि त्यांनी क्लासच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला. सत्यनारायण असो की वास्तुशांती, लक्ष्मीपूजन असो की ग्रहशांती, सर्व प्रकारच्या पूजांचं साहित्य आता अगदी घरपोच. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, मनाला शांती देणाऱ्या आणि उल्हासित करणाऱ्या मल्हार, शाकुंतल, गावठी गुलाब, शिवचंदन, नाथ अशा अगरबत्त्यांचा सुगंधित दरवळ. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे पश्चिम. होम डिलिव्हरीसाठी कॉल करा 7718928626 आणि 9137689004. ऑनलाईन खरेदीसाठी www.rambhorose.com. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार, घंटाळी चौक, ठाणे. कपडे धुणं, वाळवणं, इस्त्री करणं आणि अगदी इस्त्रीवाल्यासारखी घडी करणं अवघड आहे ना? आता चिंता सोडा, आम्ही आहोत ना. श्री एंटरप्राइजेस, कळवा परिसरातील जागतिक दर्जाची लॉन्ड्री, ड्राय क्लिनिंग, रोल प्रेस, स्टीम अँड इलेक्ट्रिकल प्रेस अशा अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त एकमेव लॉन्ड्री श्री एंटरप्राइजेस. फ्री पिकअप अँड डिलिव्हरी. आजच संपर्क साधा. श्री एंटरप्राइजेस 9833776460. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ठाणे शहरातील कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या प्रथमच 1000च्या खाली गेली आहे. कालच्या एका दिवसामध्ये 500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यामुळे ही किमया साधत ठाणे महानगरपालिकेला यश आलं आहे. ठाणेकर जनतेसाठी देखील ही अतिशय उत्साहवर्धक बाब आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने कोरोनाची आकडेवारी वाढतानाचं चित्र बघायला मिळत होतं. सातत्याने ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे ठाणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होते आहे. त्यामुळे कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमधील खाटा आता रिकाम्या पडल्याचं चित्र देखील बघायला मिळतं आहे. कालच्या एका दिवसामध्ये शहरामध्ये 122 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून 500 जणांना डिस्चार्ज करण्यात आला आहे. आता शहरामधील 939 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. शहरामध्ये अद्यापपर्यंत कोरोनामुळे 1210 जणांचा मृत्यू झाला असून कोरोनामधून बरे झालेल्यांची संख्या 51,276 एवढी आहे. शहरामध्ये आजपर्यंत 7,31,314 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या असून रुग्ण बरं होण्याचं प्रमाण आता 96% पोहोचलं आहे, अशी माहिती देखील महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. ठाणेकर नागरिकांनी जर योग्य प्रकारे काळजी घेतली, इतरांनाही काळजी घेण्यास भाग पाडलं तर कोरोनावर लवकरात लवकर विजय मिळवता येऊ शकेल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. त्याच पद्धतीने जर असं झालं तर लवकरच भयमुक्त जीवन आपण सगळे जगू शकू असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करावी अशी मागणी
ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते श्री नजीब मुल्ला यांनी आयुक्तांकडे केली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या अभियंता संवर्गाला खूप कमी वेतन श्रेणी असल्याचं श्री नजीब मुल्ला यांचं म्हणणं आहे। तसंच 6व्या वेतन आयोगामध्ये काही संवर्गाच्या ग्रेड पे संदर्भातील त्रुटी अद्याप दूर झालेल्या नाहीत। त्या अनुषंगाने संबंधित आस्थापना विभागाकडून 6व्या वेतन आयोगामध्ये काही संवर्गाच्या ग्रेड पे संदर्भातील त्रुटींची पूर्तता विचारात घेऊन 7व्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करणं गरजेचं आहे। अशा प्रकारे 6व्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून ठाणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळू शकेल असं श्री नजीब मुल्ला यांनी या पत्रात नमूद केलं आहे। या प्रकरणी प्रशासनाकडून ठरावाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात येऊन 7व्या वेतन आयोगाप्रमाणे ठाणे महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जानेवारी 2021 पासून 7व्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्याची आवश्यकता आहे, ती कार्यवाही लवकरात लवकर करावी असं आवाहन देखील श्री नजीब मुल्ला यांनी केलं आहे। Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB का नया है ये मैजिक ट्रांज़ैप ऐप। ट्रांज़ैप ज़ैप, ट्रांज़ैप ऐप, एक ही वर्चुअल आईडी से ट्रांजैक्शन है सिक्योर एंड सेफ। Just tap the tab of TransApp app and make your life all sorted। पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल। Simple easy fast है ये TransApp just like a finger snap। TransApp app, TransApp app। मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला। त्यासाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली। अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा। लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे। अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा। समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित। नमस्कार, मी मंगेश देसाई। ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा। कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे। कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे। हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत। शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा। अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात, कच्चे अन्न खाऊ नये। आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा। हे अजिबात करू नये। चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे। गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे। सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये। अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये। सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा। त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये। कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे। कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा। अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा। राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 2612 7394। राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046। जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 2530 1740।
ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108, टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळवा मुंब्रा परिसरामध्ये श्री शमीम खान यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 12 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये 208 जणांनी सहभाग घेतला. त्याचप्रमाणे 47 जणांनी प्लाझ्मा दान करण्याची इच्छा यावेळेस व्यक्त केल्याचं श्री शमीम खान यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरामध्ये रक्तदान शिबिरं घ्यावी अशा प्रकारचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचं आयोजन श्री शमीम खान यांनी केलं. यावेळेस डॉक्टर जितेंद्र आव्हाड, नगरसेवक श्री शानू पठाण हे देखील उपस्थित होते. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.